नमस्कार, माधवीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी माधवी महादेव उतेकर आज तुम्हाला आगरी पद्धतीचं पापलेट फ्राय दाखवणार आहे। चला तर मग आता आपण पापलेट फ्राय साठी लागणारे साहित्य बघून घेऊया। प्रथम पापलेट बाजारातून आणून धुवून साफ करून कटिंग करून मी घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार खोबऱ्याचं वाटण, कोकम आगळ, हळद, घरगुती आगरी मसाला, मीठ, गरम मसाला, लसूण आणि पापलेट तळण्यासाठी तेल। आता आपण पापलेट मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला हळद, मीठ, आगळ। आता आपला पापलेट व्यवस्थित मॅरिनेट करून झालेला आहे। आता आपण त्याला 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ। चला, पापलेट मॅरिनेट झालेला आहे। आता आपण फ्राय करायला घेऊ। त्यासाठी हळद, मसाला, गरम मसाला, थोडंसं मीठ, वाटलेलं वाटण, ठेचलेला लसूण, चला आता तवा गरम करत ठेवू। तवा गरम करत ठेवलाय, थोडा वेळ तापू द्या, मग तेल टाकते। तवा तापलेला आहे, आता मी त्यात तेल टाकते। आता मी पापलेट टाकते तव्यामध्ये फ्राय करायला आणि स्लो गॅसवर पापलेट फ्राय करायचे। चला तर मग आपला आगरी पद्धतीचा पापलेट फ्राय तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। आता मी तुम्हाला भेटेन पुढच्या रेसिपीमध्ये। टाटा, बाय बाय।